नमस्कार. प्लॉट सिलेक्शन करताना पाहायच्या आहेत या 3 गोष्टी. नंबर 1, प्लॉट कधीही हा चौरस किंवा आयताकृती आहे हे पाहावे. गोल किंवा त्रिकोणी प्लॉट घेऊ नये. नंबर 2, प्लॉट घेताना आपल्याला बरेच वेळेला फ्रंट हा लॉंग आणि बॅक साइड ही लहान, म्हणजेच तो प्लॉट काहीसा असा दिसतो, तो काहीसा असा असतो, ज्याचा फ्रंट मोठा असतो आणि बॅक साइड ही लहान असते. याला शेरमुखी प्लॉट म्हणतात. असे प्लॉट मोस्टली आपल्याला व्यवसाय किंवा म्हणजे अशा प्लॉटवर आपल्याला जर काही छोटा मोठा बिझनेस चालू करायचा असेल, आपली कंपनी चालू करायची असेल किंवा तुमचा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय करण्यासाठी असे प्लॉट खूप उपयुक्त असतात, ज्यांचा फ्रंट मोठा आणि बॅक साइड ही लहान असते. नंबर 3, प्लॉट घेताना बरेच वेळेला आपल्याला काहीसे असे प्लॉट सुद्धा मिळतात ज्यांचा फ्रंट हा छोटा असतो आणि बॅक साइड ही मोठी असते. या प्लॉटला गौमुखी असे नाव आहे आणि हे प्लॉट आपल्याला आपले घर बांधण्यासाठी उपयुक्त असतात. अशा प्लॉटवर आपण व्यवसाय करण्यापेक्षा आपण घर बांधू शकतो. घर बांधण्यासाठी असे प्लॉट उपयुक्त असतात. परत बघू शकता, त्याचा फ्रंट हा लहान असतो आणि बॅक साइड ही मोठी असते. हे प्लॉट काहीसे असे दिसायला असतात. अशा प्लॉटवर आपण घर बांधू शकतो. ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या अकाउंटला फॉलो करत राहा. ओम नमः शिवाय.